नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अप्रतिम हॉट अँड क्रिस्पी कोबी मंचुरियन. घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखा परफेक्ट टेक्स्चर आणि टेस्टसह सोप्या स्टेप्समध्ये आणि अगदी कमी साहित्य वापरून ही रेसिपी तुम्ही लगेच बनवू शकता. तर मग सुरू करूया आजची झकास रेसिपी कोबी मंचुरियन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोबी आपल्याला किसून घ्यायचा नाही आहे. कोबी असा मोठा मोठा चिरून घ्यायचा. आता याला मी फूड प्रोसेसरमध्ये बारीक करून घेणार आहे. तुमच्याजवळ चॉपर असेल तर त्याने बारीक करून घ्या, म्हणजे सर्व कोबी एकसारखा बारीक होईल, किंवा मग सुरीने बारीक करून घेऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने बारीक करून घेतला आहे. खूप जास्त बारीक करायचा नाही, त्यामुळे आपले मंचुरियन मऊ चिकट होतात. संपूर्ण कोबी बारीक करून घेतला आहे. आता घरातील कुठलाही कप किंवा वाटी घ्या, त्याने हा बारीक केलेला कोबी तुम्हाला मोजून घ्यायचा आहे. तर साधारण 2 कप हा कापलेला कोबी मी घेतलेला आहे. तर याच कपने आपण बाकीची पिठं देखील मोजून घेणार आहोत. सगळ्यात प्रथम कोबीमध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 ते 2 बारीक चिरून हिरव्या मिरच्या घालत आहे. 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आलं किसून घातलं तरीही चालू शकेल. 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे. ऑप्शनल आहे, नाही घेतला तरीही चालेल. अर्धा चमचा काश्मीरी तिखट घालत आहे. आता तुम्ही पाहिलं असेलच, यात आपण मीठ घातलेलं नाही आहे. मिठामुळे कोबीला पाणी सुटेल आणि कोबी मऊ होऊन जाईल, म्हणून मी ह्या स्टेजला मीठ ॲड करत नाही आहे. सगळे मसाले कोबीमध्ये चांगले चोळून एकजीव करून घ्यायचे. कोबीमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो आणि मसाले चोळून कोबीला लावल्यामुळे पाणी रिलीज होतं, त्यामुळे इथे आपण पाणी वापरत नाही आहे. त्याच पाण्यामध्ये आपण पीठ भिजवणार आहोत. कोबी मंचुरियन कुरकुरीत बनण्यासाठी आपण ज्या कपने कोबी मोजून घेतला होता, अगदी त्याच कपने आपण 1 कप मैदा घेतलेला आहे. सुरुवातीला निम्मा मैदाच मी ॲड केला आहे, उरलेला नंतर ॲड करणार आहे, त्यामुळे बाजूला ठेवलेला आहे. जर तुम्हाला मैदा चालत नसेल तर 0 नंबरचा रवा इथे तुम्ही वापरू शकता. दोघांपैकी काही वापरलं तरी चालू शकेल. अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. हा देखील सुरुवातीला मी निम्माच ॲड केला आहे, उरलेला नंतर घालायचा आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. घरी तुमच्याजवळ कॉर्नफ्लॉवर अवेलेबल नसेल तर या जागी तुम्ही राईस फ्लोअरही वापरू शकता. आता चायनीज गाडीवर मिळणाऱ्या मंचुरियन हे लाल रंगावर असतात, त्यासाठी आपण अर्धा चमचा खायचा फूड कलर घेतलेला आहे. बऱ्याच जणांना फूड कलर आवडत नाही. तुम्हाला जर वापरायचा नसेल तर नाही घातला तरी चालू शकेल. त्याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल तिखट थोडं जास्त वापरा. आता मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. मीठ थोडं जपूनच घालायचं, कारण सोया सॉसमध्ये देखील मीठ असतं. आता या स्टेजला शिल्लक ठेवलेला मैदा ॲड करूया आणि शिल्लक ठेवलेला कॉर्नफ्लॉवर देखील ॲड करूया. आता जसं आपण मळत जाऊ तसं कोबीमधलं पाणी असं सुटत जातं आणि असं भजीच्या पिठाप्रमाणे पीठ मळून तयार होतं. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला हे मळून घ्यायचं आहे. तर हे असं पीठ तयार आहे, आपण भजीला करतो ना, अगदी तसंच. गॅसवर मी आधीपासूनच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान कडकडीत तापलं आहे. आता मंचुरियन तेलामध्ये सोडायचे. मंचुरियन नॉर्मल भाज्याप्रमाणेच तेलात सोडायचे आहेत. लक्षात ठेवा, सुरुवातीपासून तेल कडकडीत गरम असावं आणि गॅस फ्लेम मध्यम असायला हवी. 2-3 मिनटं वर खाली करून मीडियम फ्लेमवर हे मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कच्चे अजिबात ठेवायचे नाहीत. मस्त लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मंचुरियन तयार झालेले आहेत. जाळीवर हे आता काढून घेणार आहोत. अगदी सारख्याच पद्धतीने दुसरी देखील बॅच आपण तळून घेणार आहोत. 3-4 मिनटं वर खाली करून दुसरी बाजू देखील तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, मस्त कुरकुरीत झालेले आहेत. रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. किती कुरकुरीत झालेली आहेत हे बघा, तुम्ही इथे आवाज ऐकू शकता.
मुलं कोबी खात नसतील तर या पद्धतीने मंचुरियन तयार करून द्या, आवडीने नक्की खातील. हे मंचुरियन बनवायला इतके सोपे आहेत तर कशाला बाहेर जाऊन खायचे. तर आजची ही कुरकुरीत चमचमीत टेम्पटिंग रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि छायाच कुक टाईम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपली भेट एका नवीन माहितीपूर्ण रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.